गुड मॉर्निंग मित्रांनो, सर्वांना सुप्रभात. आणि आता वाजले सकाळचे 10. तर आता मी काल बदलापूरला आलो रिटर्न. मला काल काही दाखवलं नाही शूट करून, कारण की फोनची पण बॅटरी नव्हती, नीट काही नव्हतं. त्यामुळं मी काही जास्त रात्री शूट केलं नाही. रात्री शूटच नाही केलं. मी आता सकाळी शूट करतो आहे. आता वाजले 10 आणि मी आलो आहे कालच कोकणावरून. मी रिटर्न आलो. गणपती विसर्जन वगैरे सगळं झालं आहे. अजून नका दुसऱ्या गणपतीचं बाकी आहे. पण आता मी आलो आहे. आता तुम्हाला सकाळी गणपतीचा येईल आणि संध्याकाळी माझ्या डेली लाईफचा ब्लॉग येत जाईल. असे आता माझ्याकडे गणपती बाप्पाचे 4-5 व्हिडिओ आहेत अजून पण ना, तिथं शूट केलेले. नेटवर्क प्रॉब्लेममुळे ते आले नाही यूट्यूबवरती. सो आता ते पण येणार आणि माझा डेली ब्लॉगसुद्धा येणार आहे. तर आता सकाळचे 10 अण्णा तिथं मस्तपैकी चहा नाश्ता करतायत. आणि आता मला बसायचं आहे अभ्यासाला. मी तेवढं तिकडे अभ्यास केला नाही. तर मला अभ्यास करणं गरजेचं आहे. सगळा अभ्यास कवर करायचा आहे. त्यामुळे आता अभ्यासाला बसूयात मित्रांनो. आता सध्या बघा मी तर बघा कोणतं प्रमोशन नाही ना काय ना काय. आता मी गावी गेलो तेव्हा मला एक कळलं, नवीनच कळलं आहे मला पण. मला म्हणजे एवढं दिवस नाही तुला इंटरनेट बाबा तुला माहिती नव्हतं का? तर नव्हतं माहिती मला नवीनच कळलं आहे. आता मी 18 वर्ष झाले. आता बँक अकाउंट उघडायचा अधिकार आला आहे मला, परंतु काय डॉक्युमेंट्स कमी जास्त असल्यामुळे माझं बँक अकाउंट उघडू शकत नाही आहे सध्या. तर तोपर्यंत मला गावी गेल्यावरती कळलं की फॅमपे नावाचं एक ॲप आहे, त्याच्यावरून आपण ट्रान्झॅक्शन करू शकतो. त्यामध्ये फक्त आपल्याला आपलं आधार कार्ड लागतं. तर ते तर माझ्याकडे आहे. तर आता मग ते मला ओपन करायचं होतं. तर मी आईला बोललो मला ओपन करून दे, मला पैसे टाकून होती. बोलली मी नाही करून देणार, आधी मला चेक करतो सगळं, मगच मी तुला ओपन करून देणार. तर आईने चेकिंग केली आहे. मी ॲप डाउनलोड केलं आहे, लॉग इन वगैरे केलं आहे, बर्थडेट वगैरे सगळं टाकलं आहे. तर बघूयात आता आई काय करते आहे, आपल्याला करून देते आहे की नाही देते आहे, किती पैसे देते आहे करून. आता ह्याच्यामध्ये पैसे कसे असतात काय असतात ते सगळं बघायचं आहे. आता आधार कार्ड नंबर टाकून कसं का रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर आता पटकन करतो, जेणेकरून जोपर्यंत माझं अकाउंट आता माझ्यामध्ये मी जानेवारी पुढच्या वर्षी 2026पर्यंत माझं अकाउंट उघडेल. तर तेव्हापासून मी माझं बँक अकाउंट वापरू शकतो. पण तोपर्यंत मी हे वापरणार आहे फॅमपे. चांगलं मी ऐकलं माझ्या मित्रांनी म्हणजे माझे मित्र गेले 4-5 वर्ष ते वापरत आहेत. त्यांना माहिती आहे. तर मला आत्ता नवीन कळलं, मला भूषणला नवीनच कळलं. तर तोपर्यंत मी हे वापरणार, जेणेकरून मी कुठं बाहेर गेलो कधी तर मी स्वतः ट्रान्झॅक्शन्स करू शकतो. सो लेट्स स्टार्ट. तर बघत आई किती रुपये देते, म्हणजे किती लाख रुपये देते आहे मला माझ्या अकाउंटमध्ये. 4 लाख 5 लाख 10 लाख तुझ्या अकाउंटला ट्रान्सफर करते. चांगलं आहे. 10 लाख म्हणजे 1,000 रुपये. चांगलं आहे. काय करायचं आता ह्याच्यात, काय ओपन करायचं आहे? गेट व्हेरीफाईड कर. आता आपण याच्यामध्ये व्हेरिफिकेशन करूयात. प्रोसीड. तर त्यामध्ये आधार कार्ड नंबर वगैरे टाकायचा आहे, फोटो टाकायचा आहे, म्हणजे आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. हे जरा प्रायव्हेट आहे, हे दाखवत नाही मी तुम्हाला. हे टाकल्यानंतर तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो आता मला आलं इथं सिक्युरिटी पिन नाव टाकायचं आलं, सिक्युरिटी पिन. तर आता ते पण दाखवू शकतो तुम्हाला लोकांना. उद्याला कळतं माझी ID कळाली आणि सिक्युरिटी पिन वापरून तुम्ही लोकांनी केले पैसे ट्रान्सफर त्यातले. तर हे सिक्युरिटी एक मिनिट तुम्हाला पिन टाकतो. मित्रांनो मी पिन टाकला आणि तो पिन सगळ्यात सिक्रेट पिन आहे. त्याला मी डन करतो. ओके. आता हे काय इश्यूड डॉक्युमेंट आधार कार्ड, नेम, डेट ऑफ बर्थ, व्हॅलिडिटी डेट. काय करायचं हो, व्हॅलिडिटी कधपर्यंतची ठेवायची? व्हॅलिडिटी 1 वर्षाची ठेव. 1 वर्षाची. सप्टेंबर किती 4 तारीख ना, सप्टेंबर 4. ओके. नो युअर कस्टमर. काय करायचं? KYC करायचे. थांब. असं काय करतो असं. मित्रांनो हे झालं. आता प्रोसीड कर. प्रोसीड. मित्रांनो सत्य पण झाली आहे. आता डिजिटल साईन करायची आहे. आणि माहिती आहे मला साईनचा काय प्रॉब्लेम आहे. हे रोज माझी साईन बदलत असतो रोज. म्हणजे कोणी माझी साईनच नाही कॉपी करू शकतो अख्ख्या जिंदगीत. माझी साईन मी रोज बदलत असतो. मी बसून एक परमनंट साईन करतो आणि साईन मी त्या डिजिटल साईन करणार आहे. माझा आधी साईनचं काम करून घेऊया 2 मिनिटात. मित्रांनो फॅमपेचं काम झाल्यानंतर मग मी लागलो आईची मदत करायला. त्यामध्ये मी काय केलं, तर आमच्या आईला पाहिजे होता मशीनची जागा TV टेबलाच्या जागेवरती, आणि TV टेबलची जागा आईला पाहिजे होती मशीनच्या इथं. तर मी काय केलं, TV उघडला, वायर वगैरे काढले त्याची मस्तपैकी, त्याला उघडला, त्याला मस्तपैकी पॅक वगैरे केला, त्याला बॉक्समध्ये त्याला टाकला, पॅकिंग केली आणि त्याला परत टेबला मागं टाकला. नंतर मग मी टेबल वगैरे सगळं शिफ्ट केलं. तर त्याच्यात तुम्हाला पुढचं मी म्युझिकने दाखवतो, कारण की आईच्या फोनमध्ये हा अख्खा व्लॉग शूट केला आहे. म्हणजे माझा ओल्ड फोन समजू शकतो तुम्ही, त्याच्यामध्ये माझी व्लॉग शूट करायचो. सो तो बंद पडला आहे. तर त्यामुळं मी आईच्या व्लॉगमध्ये शूट केलं, कारण की माझ्या व्लॉगमध्ये स्टोरेज नव्हतं म्हणून. सो मग मी सगळं हलवले, टेबल वगैरे साफ वगैरे केले मस्तपैकी आणि सरकवले.
तुम्ही पण तुमच्या आईची मदत करा. काम केल्यानंतर मी निघालो आपल्या अभ्यासाच्या क्लासला. तिथे गेलो, तिथून मग घरी आलो. मग मी जास्त शूट नाही केलं, फक्त मग मी आईला माझं एक काम दिलेलं की माझ्या कॉलेजची जी पॅन्ट आहे त्याला फक्त शिलाई मारून दे, कारण की ती खूपच मोठी होती हाईटपेक्षा. मग आईने त्याला शिलाई मारली आणि मग मी झोपलो. सो सर्वांना गुड नाईट. व्लॉग आवडला तर व्लॉगला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.